भविष्यावर बोलू काही या कार्यक्रमात संपदा सगळ्यांचं स्वागत करते आणि राशी चक्रकार शरदजी उपाध्ये इथे उपस्थित आहेत, त्यांचे मनापासून स्वागत करते। भविष्यावर बोलताना आपण ग्रह, राशी, कुंडली, भावेश या सगळ्याचा अभ्यास केला। अगदी स्तोत्र सुद्धा आपण जवळ जाऊन पाहिली की ज्याचा अंदाज, ज्याचं फलित आपल्याला काय मिळू शकतं। आता आपण आणखीन एका नवीन विषयाला सुरुवात करणार आहोत। शब्द नवीन नाही, पण तरी सुद्धा वय जसं बदलतं आणि अभ्यासाचे विषय बदलतात तसे ते शब्द पुन्हा नवरूप घेऊन आपल्या समोर येतात। बरोबर आहे, तुम्ही शब्द बरोबर ओळखलायत। कुंडलीचा अभ्यास करताना नक्षत्र याच्या अभ्यासाशिवाय पुढे जाता येत नाही। हे नक्षत्र अभ्यास करताना जेव्हा सापडतं तेव्हा ते फक्त सौंदर्याशी निगडित नसतं, तर त्याचा एक अभ्यासपूर्ण असं विभाजन सुद्धा असतं। मग कुंडलीचा अभ्यास कसा पुढे सरकतो नक्षत्रात पाहूया आजच्याच भागामध्ये। याच्या पुढे आम्ही त्याचं विस्तृत तुम्हाला ज्ञान देणारच आहोत, पण त्याही आधी आजचा कार्यक्रम मात्र याचा आढावा घेणार आहोत की ही 27 किंवा आता काही अंशी 28 म्हटलं जातं ती नक्षत्र नेमकी कशी विभागली गेली आहेत। पहिलाच प्रश्न शरदजी तुम्हाला असा विचारते की 27 नक्षत्र लहानपणापासून घोकलेत, कधी विसरले, कधी आठवले, पण या नक्षत्रांचा नेमका या कुंडलीतला काय महत्त्वाचा असा भाग आहे? आता आपण 28 म्हणून नक्षत्र, कारण अभिजित पण आता स्वतंत्र नक्षत्र मानतात। सुरुवातीला एक खुलासा मी तुला आणि रसिक प्रेक्षकांना करतो की आम्ही हे ज्योतिष शिकवण्यासाठी चालू केलेलं नाही आहे, पण लोक जे फसतात, कुठेतरी जाऊन 2 मिनिटात एखादा माणूस रीडिंग देतो आणि मग त्याचा मनावर परिणाम होतो, याची खोली किती आहे एवढं जरी लक्षात आलं, तुम्हाला विषय कळला पाहिजे असं मी म्हणत नाही। अरे बापरे, एवढं पाहतात, मग आमच्या ज्योतिषाने मला 2 मिनिटात काहीतरी सांगितलं, एवढं जरी तुमच्या लक्षात आलं तर खूप झालं। तुला आश्चर्य वाटेल, रामायण काळात राशी नव्हत्या, रामायण काळात नाक्षत्रीय फलादेश होता। म्हणजे असं कधी म्हणायचे नाहीत की याची रास मेष, त्याचं नक्षत्र अश्विनी, अश्विनी म्हटल्यावर ते मेष हे कळायचं, किंवा अमुकाचं नक्षत्र कृत्तिका। आता कृत्तिका नक्षत्र हे बघितलं तर इथे पण आहे आणि इथे पण आहे, याला विभागीय नक्षत्र म्हणतात। पण जुन्या लोकांना राशींचं काय पडलेलंच नव्हतं, तुमचं नक्षत्र कुठलं आहे। तर आता आपण राशीचक्र हा कार्यक्रम पण करतो, त्यामुळे तुला ही 27 अधिक एक अभिजित 28 सोडून दे, पण 27 नक्षत्रांची विभागणी कशी झाली आहे एक धावता आढावा आपण घेऊ। तुला पहिल्यांदा इथे मेष राशी दिसते, त्या मेषेच्या समोर तुला हे अंश जे दिलेले आहेत याला 3 अंश 20 कला म्हणायचं। अंशाची कोण छोटंसं शून्य आणि कलेची कोण एक स्ट्रोक असतो, आपण इथे दिलेला नाही, पण 3 अंश 20 कला, हे 6 अंश 40 कला, हे 10 अंश, परत 13 अंश 20 कला, 16 अंश 40 कला, 20 अंश, 23 20 अंश, 26 अंश 40 कला आणि 30 अंशाला राशी संपते। मग आम्ही जे आजपर्यंत म्हणत होतो ना, मेष राशीचे लोक तडफदार, मेष राशीच्या बायका सुद्धा तौलनिकदृष्ट्या तापट, हे मी राशीचक्रात मौज मजेसाठी सांगत होतो। पण आज आपण रसिक प्रेक्षकांसमोर हे उलगडायला बसलोय तर इतकं ढोबळ चालणार नाही। मग आता ज्याची राशी मेष आहे तो जर अश्विनी नक्षत्रात जन्माला आला असेल, म्हणजे मेष राशीच्या पहिल्या 13 अंश 20 कलेपर्यंत, तर ते अश्विनी नक्षत्र आहे। मग मेष राशीच्या अश्विनी नक्षत्राचा पहिला चरण 3 अंश 20 कलेला संपतो, दुसरा चरण 6:40ला संपतो, तिसरा चरण 10 अंशावर संपतो आणि चौथा चरण 13 अंश 20 कलेला संपतो। मग तुला पत्रिकेमध्ये स्पष्ट ग्रह लिहिलेले असतात, पाहिलं असशील तू, तर त्या स्पष्ट ग्रहामध्ये लिहितात चंद्र 6 अंश 22 कला। मग 6 अंश 22 कला कुठे येतात? अश्विनी द्वितीय चरण। मग तुझ्या पत्रिकेत लिहिलं जाईल या बालकाचा जन्म अश्विनी नक्षत्राच्या द्वितीय चरणावर झाला आहे। हे एवढ्यापुरतंच महत्त्वाचं नाही, याच्यावरून पुढे महादशा पण काढायच्या आहेत, म्हणून नक्षत्र काळजीपूर्वक पाहायला पाहिजे। मेष राशीतलं पहिलं नक्षत्र 13 अंश 20 कलेला संपतं, तिथे भरणी चालू होतं, 13 अंश 20 कलेला भरणी चालू होतं, 3 अंश 20 कलेचा एक चरण असतो, 16:40ला पहिला चरण संपतो,
20 अंशाला भरणीचा दुसरा चरण संपतो, 23 अंश 20 कलेला भरणीचा तिसरा संपतो आणि 26 अंश 40 कलेला चौथा चरण संपतो. तुमचा चंद्राचे अंश बघून कळेल अश्विन नक्षत्र आहे का भरणी आहे. पण 26-40ला चौथा चरण संपल्यावर लगेच कृत्तिका नक्षत्र चालू होतं. 3 अंश 20 कला म्हणजे 30 अंशावर ही पहिला चरण संपतो आणि राशी पण संपते. ते पुढे कंटिन्यू होतं. बरं, म्हणजे मी एक स्पष्ट तुम्हाला विचारते की कला चंद्राशी निगडित शब्द आहे, म्हणजे नाही, 3 त्या अंश कला वेगळ्या. 20 कला. त्या कला चंद्राच्या वाढत जाणे आणि कमी होत जाणे, आणि ह्या कला हे गणिती भागाचं मेजरमेंट आहे. तर 3 अंश 20 कला, कारण हे काय चंद्रापुरतंच नाही, कुठल्याही ग्रहाच्या कला विकला आहेत. त्यामुळे आम्हाला एवढंच पाहिजे की मेष राशीचा मनुष्य म्हटल्यावर अगदी स्टॅम्प मारल्यासारखा तो नाही आहे. अश्विनी असेल तर वेगळं, भरणी असेल तर वेगळं, कृत्तिका असेल तर स्वभाव वेगळा. मेष राशी मुंबई असेल तर अश्विनी बलभारील आहे, भरणी परळ आहे आणि कृत्तिका दादर आहे. सगळी मुंबईतलीच आहेत, पण प्रत्येकाचे राहणीमान वेगळं वेगळं आहे. म्हणून भरणी नक्षत्राचा माणूस मेष राशीवाला इतका तडपदार नाही जेवढा अश्विनीवाला आहे. म्हणून हार्ड अँड फास्ट मेष राशी तडपदार. मी जे सारखं सांगत होतो ना, मी जे सांगेन ते फायनल धरू नका, अजून त्याच्यावर संस्कार बरेच व्हायचे आहेत. काही शिजत ठेवलं, नवरे येऊन खातात तर बायका सांगतात हे काय अर्थ कच्चं खात आहे, अजून व्हायचं आहे. तसा भाग आहे. म्हणजे आता एक बघा, मी एक उजळणी करते. याच्यात अंश आणि कला महत्वाचे, याच्यात चरणही महत्वाचे, आणि अश्विनी भरणी कृतिका म्हणजे मेष रास अश्विनीवर संपत नाही किंवा भरणीवर संपत नाही, तर ती कृतिकेचा एक चरण चालू सुद्धा होतो. घेते. आणि समजा इथे पहिलं नक्षत्र पहिली म्हणजे राशी. पहिल्या राशीची 2.25 नक्षत्र करेक्ट. संपली. आता पुढे तिथून वृषभ चालू होणार. मग तुम्ही जर सांगितलं की माझं नक्षत्र कृत्तिक आहे, आता हे जन्म नक्षत्र म्हणजे चंद्र कुठल्या नक्षत्रात ते आपलं जन्म नक्षत्र. राशी जशी चंद्र कुठल्या राशीत ती आपली राशी. तुझं मला सांगितलं माझं नक्षत्र कृत्तिक आहे तर माझी रास ओळखा, तर मी म्हणे नाही, कृत्तिक आहे विभागीय नक्षत्र आहे, इथे पण आहे आणि इथे पण आहे. मग तू म्हणालीस कृत्तिका नक्षत्राचा प्रथम चरण आहे मग मेष, पण दुसरा तिसरा चौथा असेल तर वृषभ. इथे कृत्तिका चतुर्थ चरण संपतो, रोहिणीला सुरुवात होते. मग मी जर तुला विचारलं रोहिणी नक्षत्राच्या प्रथम चरणाची व्याप्ती काय आहे, तर तू सांगतील वृषभ राशीच्या 10 पासून 13 अंश 20 कलेपर्यंत रोहिणी प्रथम चरण आहे. दुसरा चरण 16 अंश 40 आहे, तिसरा चरण 20 आहे, आणि चौथा चरण 23 अंश 20 कलेला आहे. रोहिणी संपलं पण राशी संपली नाही. मग मृग चालू होतं त्याच्या पुढचं, पण ते मृगाचे 2 चरण झाले की वृषभ संपते, मृग कंटिन्यू करतं मिथुन येत. मग माझं जन्म नक्षत्र मृग, माझी रास कोणती, चरण बोला. चरण कळल्यावरच ती राशी कळते. आणखी खुलासा, नक्षत्राचा फलादेश आहे पण चरणाचा नाही आहे. की मेष राशीत अश्विन नक्षत्र तडपदार आहे पण दुसरा चरण फारच तडपदार आहे असं नाही. 4ही चरण एकाच वर्णनाचे आहेत. मग पुनर्वसू चालू होतं. आता ही सगळी लिंक तुमच्या समोर आहे. ही सगळं मीनपर्यंत रेवतीला चौथा चरण संपतो. असं 12 राशीमध्ये 27 नक्षत्र विभागली आहेत. आता मी तुला प्रश्न विचारणार आहे, स्वाती नक्षत्राचा दुसरा चरण कुठे संपतो? स्वाती नक्षत्राचा दुसरा चरण संपतो तूळ राशी, तूळ राशीमध्ये 13 अंश 20 कलेला संपतो. बरोबर आहे, कारण इथं सुरू होतं इथे संपतो. म्हणजे- आता आणखी विचारू मी जरा, थांबा की नेमकं थोडं मागे जाऊया आणि नक्षत्र म्हणजे काय, त्याची व्याख्या काय ते सांगा. आता गणिती भाग हा शेवटचाच, ह्याच्यानंतर असं काही येणार नाही. आपण थोड्याशा व्याख्या परत रिपीट करू. की असा एक प्रश्न विचारला होता, व्हॉट इज ॲस्ट्रॉलॉजी? Astrology is the science of prediction based upon the influence of the planets upon the lives of men and women. तारा म्हणजे काय? स्वयंप्रकाशी स्थिर आकाशस्थ गोल. ग्रह म्हणजे काय? परप्रकाशित गतिमान आकाशस्थ गोल. मग नक्षत्र म्हणजे काय? तारकांचा पुंजका. अनेक तारकांच्या पुंजक्याने 30 अंशापर्यंत जेवढी व्याप्ती होते
आता त्या 30 अंश म्हणजे पुन्हा थोडी आकाशाची कल्पना देतो. सूर्योदय झाल्यावर समजा 6 वाजता सूर्योदय असेल, 6 ते 8 सूर्य कुठे असेल ही कल्पना करू. तेवढ्या याला 30 अंश म्हणतात. 8 ते 10 कुठे येईल ते आणि 30 अंश. असं हे पूर्वपासून पश्चिम क्षितिजापर्यंत तुला 30 जाता येईल. आणि त्या राशीमध्ये 2.25 नक्षत्र येतात. ह्याच्यापेक्षा आधी अनेक तारे एकत्र येऊन नक्षत्र बनतं. उदाहरणार्थ पहिलं अश्विनी नक्षत्र आहे, हे 3 ताऱ्यांचंच आहे. 3 तारे एकत्र येऊन तो मेंढा तयार झालाय. त्याच्या पुढे भरणी नक्षत्र आहे, ते पण 3 ताऱ्यांचंच आहे. आणि कृत्तिका नक्षत्र 6 ताऱ्यांचं आहे. तसं बघायला गेलं तर मग शततारका 100 ताऱ्यांचं आहे. शत आपल्याला इतक्या पुढे आता नको कुंभेत जायचं. म्हणजे 3 तारे अधिक 3 तारे 6 अधिक 6 अशा 12 ताऱ्यांनी मिळून मेष राशी बनली आहे. हे 12 तारे असे एकत्र आलेत की मेंढा धडक देण्याच्या पोझिशनमध्ये उभा आहे. म्हणून राशी ह्या काल्पनिक असल्यात, नक्षत्र प्रत्यक्ष आहेत. आकाश दर्शन करणाऱ्या माणसाला स्वच्छ आकाश असेल, अतिशय पॉवरफुल दुर्बीण असेल तर हा मेंढा बघता येतो. आणि काय आपल्या पूर्वजांची ऑब्झर्वेशन असेल की त्याने बरोबर त्या मेंढ्याचा आकार पण दिला आणि मेंढ्याची ढुशी देण्याची पद्धत पण सांगितली. मेषवाले ढुशी देतात. आता एखाद्याची पद्धत असतं म्हणजे काय. उदाहरणार्थ वृश्चिक राशी आहे, आपण मध्येच जरा पुन्हा पुढे येऊया. ही फटकळ आहे. फटकळ आहे म्हणजे ते मुद्दाम काही करत नाही. उदाहरणार्थ एका वकिलाने त्याच्या क्लायंटला केस संपल्यानंतर काही दिवस कॉन्टॅक्ट केला नाही म्हणून काय पत्र लिहिलं की गरज सरो आणि वैद्य मरो ही म्हण मी आजपर्यंत ऐकली होती, पण गरज सरो आणि वकील मरो ही म्हण मी आताच ऐकत आहे. हे पत्र ज्या क्लायंटने स्वीकारलं तो पण वृश्चिकवाला होता. तो म्हणाला आपला काहीतरी गैरसमज झाला आहे. गरज सरो आणि वैद्य मरो हे कोणाच्या बाबतीत आहे. जे पेशंट वैद्याची फी बुडवतात त्यांच्या बाबतीत आहे. मी तुमच्या गडगंज मोठ्या टोलेजंग फीज सगळ्या पूर्ण भरलेल्या असल्यामुळे ही म्हण मला लागू पडत नाही. ही पत्रापत्री सुद्धा राशीवर अवलंबून असते. तो पण वकिली मुद्दा मांडला. तो वकील नसताना वृश्चिकवाला असल्यामुळे त्याने करेक्ट उत्तर दिलं. मी तुमचे पैसे बुडवले असते ना तर वकील बरोबर आहे. आणि पुन्हा त्याने असं लिहिलं की वकील अशी सहजासहजी मरत नाहीत. आता मृत्यूवर आपण नुकतेच बोललो, कोणी कोणाची गॅरंटी देऊ नये. आयुष्य सरता प्राणी मरे. जरा गंमत. तात्पर्य तारकांच्या पुंजक्याला नक्षत्र म्हणतात. प्रत्येक नक्षत्रामध्ये तारे आहेत. अश्विनीमध्ये 3 अश्विनी, 3 भरणी, 6 कृत्तिका, 12 तारकांचा, 12 ताऱ्यांचा लुकलुकणाऱ्या ताऱ्यांची ही मेष राशी बनलेली आहे. ती मेंढ्यासारखी दिसते आणि मेंढ्यासारखा तिचा स्वभाव आहे. ही जी इंग्लिश कविता तुम्ही मुलांना शिकवता, ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार, तर ते स्टार म्हणजे तारा. आणि नुसता फिरतोय पण परप्रकाशित आहे तो ग्रह. चंद्र तुम्हाला लाख एवढा तेजस्वी दिसतोय पण तो प्रकाश घेतो सूर्यनारायणकडून. तसं ती नक्षत्र पुन्हा वृषभेत कंटिन्यू होईल. म्हणून प्रत्येक नक्षत्रात किती तारे आहेत आपला त्याच्याशी संबंध नाही प्रेडिक्शनशी. पण लक्षात येतं की एक शततारकासारखं नक्षत्र आहे या कुंभ राशीमध्ये. या शततारकामध्ये 100 तारे आहेत. हे लुकलुकणारे 100 तारे पण तेवढीच एरिया आणि हे पण तेवढीच एरिया, असं कसं. तर त्या ताऱ्यांचं मग मान असतं, त्यांचं एक प्रकार असतो. त्या सगळ्याचा विचार करून ॲस्ट्रॉनॉमीमध्ये हा खुलासा केला आहे. आपला विषय प्रेडिक्शनचा आहे. त्यामुळे आपण सध्या असं गृहीत धरू, मेष ही 2.25 नक्षत्रांनी, प्रत्येक राशी 2.25 नक्षत्रांनी बनलेली आहे. मेषेत अश्विनी, भरणिका आणि पाव एक चरण कृत्तिकेचा आहे. या चरणाचा विचार आपल्या वधूवरांच्या गुणमेलनाच्या वेळी होईल. कधी कधी विभागीय नक्षत्र असतात, काही अर्धवट राहतात, पुढे चालू होतात, तिथे होईल. आणि नाडी, एक नाडी वगैरे हा जो प्रकार आपण पाहिला ते चरण भिन्नता असते त्यावेळी होईल. बाकी प्रेडिक्शनला चरणाचा काय उपयोग नाही. आता हे कळलं की काही तारकांचा पुंजका म्हणजे एक नक्षत्र आहे, पण त्याचीही संख्या हां, म्हणजे ते पाठच करायला पाहिजे की अमुक नक्षत्र म्हणजे अमुक तारे येतात वगैरे. पण मजा येते. थांबून थोडं पुढे जाऊया आणि आणखीन तुम्हाला प्रश्न विचारते की
जे तुम्ही संख्या सांगितली की अमुक ताऱ्यांचं हे एक नक्षत्र बनलंय, तर ती जेवढी संख्या जास्त तेवढा त्याचा बल किंवा त्याचं काय फलित असं प्रभावित होतं का त्याने? तर तुला असं म्हणायचं आहे की स्वाती नक्षत्र, चित्रा नक्षत्र हे एकच ताऱ्यांचं आहे आणि रेवती नक्षत्र 32 तारकांचं आणि शततारका 100 ताऱ्यांचं आहे. त्यामुळे जेवढे तारे जास्त तेवढं त्याचं बल जास्त. मग कौरव 100 होते. पुरे एकचे पुत्र मायपोटी. एक मुलगा झाला हनुमंतासारखा तरी चालेल, पण गांधारीचे उदरी शतमूर्ख. शतमूर्ख शब्द कौरवांवर आलाय. ते जितके तारे जास्त तेवढा राशीचा काहीच परिणाम नाही. त्या ताऱ्यांचा जो प्रकार आहे तर तो त्या रेंजमध्ये इथे कदाचित एवढ्या ताऱ्यांना सामावून घेतलंय. इथे बारीक बारीक तेवढे तारे आहेत, पण फलादेशात काहीच फरक पडत नाही. आज आम्हाला आमच्या रसिक प्रेक्षकांना हे दाखवायचं आहे की तुम्ही जी राशी म्हटल्यावर लगेच काही ना पटत होतं, काही ना पटत नव्हती. कर्करास म्हणजे अतिशय प्रेमळ. मग एखादा नवरा म्हणतो प्रेमळ कसलं मी बायकोला एवढा घाबरून असो, कारण तिचे आश्लेष आहे, पुष्य नाही आहे. बडबडी राशी आहे मिथुन असं आम्ही म्हणतो, पण मिथुनेतलं मृग नक्षत्र केवढं डिसेंट आहे. पुनर्वसू त्या मनाने सौम्य आहे. आर्द्रामध्ये खूपच बोलणं आहे. पण एक लक्षात येईल प्रेक्षकांच्या की राशीचक्र हा विनोदी कार्यक्रम आहे. त्या राशींची स्वभाव तुम्ही आता आपल्याला इथे जे शिकायचं आहे त्याला तसेच्या तसे लावू नका. वृषभ रास खूप छान आहे रोहिणी नक्षत्रामुळे. मुंबई खूप छान आहे मलबार हिल मत्स्यालयमुळे. 4 टाकी गोल टाकीमुळे आहे का? तसं मुंबई सगळ्यांना कव्हर करते. मुंबईमध्ये धारावी पण आहे. पाहुण्याला धारावीवरनं नेत नाहीत, त्याला एक्सप्रेस आपल्या हायवेवरनं नेतात मस्तपैकी डायरेक्ट. तसं एक 12 राशीचा ओझरता उल्लेख करतो. अश्विनीमुळे मेष तडफदार आहे, रोहिणीमुळे वृषभ सुंदर आहे, आर्द्रामुळे मिथुन बोलकी बुद्धिवान आहे, पुष्यमुळे कर्क सात्विक आहे, मघामुळे सिंह तडफदार आहे, हस्त या नक्षत्रामुळे कन्या चिकित्सक आहे, स्वातीमुळे तूळ सौम्य आहे, ज्येष्ठामुळे वृश्चिक अति उग्र आहे, मूळमुळे धनुराशी अत्यंत आक्रमक आहे, श्रवण नक्षत्रामुळे मकर राशी खूप स्लो मंद सौम्य आहे, शततारका नक्षत्रामुळे कुंभ विचारी आहे, आणि रेवती नक्षत्रामुळे मीन अतिशय धार्मिक आहे. म्हणजे आम्ही मुंबईचं वैशिष्ट्य सांगतो किंवा पटकन विजापूर म्हटलं की गोल घुमट, तसं मेष म्हटलं की तडफदार. अश्विनी असेल तर बाकीची 4 टाकी वगैरे विसरून जायचं. ज्या वेळेला तुम्ही ठळकपणे अमुक एका राशीचा अमुक एक स्वभाव सांगता, तेव्हा जे पैलू आहेत की नाही हे नक्षत्र आहे मग थोडासा स्वभाव वेगळा आहे, तर तो थोडासाच वेगळा असतो का त्यात आमूलाग्रही बदल असू शकतो? ते प्रत्येक नक्षत्रावर अवलंबून आहे की मूळ हे नक्षत्र धनुमध्ये अतिशय तामसी आहे, पण पूर्वाषाढा कमालीचं रसिक आहे आणि उत्तराषाढा अगदीच भाषाचतुर सौम्य आहे. हे राशीप्रमाणे फरक आहे, असा हार्ड अँड फास्ट नियम नाही त्याला. पण खूप इंटरेस्टिंग आहे. केवळ राशीवर अवलंबून राहू नका. नाक्षत्रीय फलादेश महत्वाचा आहे. बरोबर, नाक्षत्रीय फलादेश. मग याच्याविषयी उद्यापासून आपण आणखीन जाणून घेणार. उद्यापासून एक नक्षत्रच घेऊया ऐरणीवर. म्हणजे पुन्हा कुंडली समोर ठेवणं आलं ना प्रेक्षकांना. लोकांनाही कळू दे, अरे बापरे मी उगीच माझ्या बायकोला म्हणत होतो तामसी आहे. नाही आहे तशी ती, तिचं पूर्वाषाढा आहे असं त्यांना एक दिलासा मिळेल. किंवा मेष रास आहे तर माझ्या बायकोचं कृत्तिका नक्षत्र नशीब अश्विनी नाही तर मारच पडला असता मला, थोडं त्याला समाधान तरी मिळेल. मग उद्यापासून आपण या गमतीजमतीनं सुरुवात करूया आणि त्याच्याबरोबर शास्त्रही शिकूया. आज इथे थांबूया आपण. मग तयार राहा. आपलं नक्षत्र कोणतं हे सुद्धा तितकंच महत्वाचं. कसं आहे हे कळलं ना. पण जन्म नक्षत्र म्हणजे चंद्र नक्षत्र. बरोबर. तुम्ही उद्यापासून ऐकणार आहात ते चंद्र नक्षत्र. बरोबर. चंद्राच्या खाली काय नक्षत्र ते बघा. आज इथेच थांबते. नमस्कार. नमस्कार.